आणि या क्षणाची मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धडकी भरलेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। यामध्ये लष्कर प्रमुख, आयएसआयचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। या क्षणाची मोठी घडामोड आपण बघतोय। पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची आता धडकी भरलेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सध्या उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, आयएसआयचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। हा फोटो आता समोर आलेला आहे। पाकिस्तानला ज्या पद्धतीने धडकी भरली आहे, पाकिस्तानने उच्चस्तरीय बैठक बोलावलेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ही बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये आपण बघतो लष्कर प्रमुख आणि आयएसआयचे जे प्रमुख आहेत या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। भारताने क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आणि त्यानंतर घडामोडींना वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय। भारत ॲक्शन मोडमध्ये आलेला आणि पाकिस्तानला याची धडकी भरली आहे। पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धडकी भरलेली आहे। याआधी सुद्धा 2 वेळा स्ट्राईक झालेले आहेत। एअर स्ट्राईक झालेला आहे आणि सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे। त्यामुळे पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धडकी भरलेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यानंतर लगेचच उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। यामध्ये लष्कर प्रमुख, आयएसआयचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। सध्याची आपण दृश्य बघतो ती पाकिस्तानमधली आहेत। पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण बघितलं पाकिस्तानमध्ये आता उच्चस्तरीय बैठक बोलवलेली आहे। काय नेमक्या घडामोडी घडतायत? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तिथल्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक बोलवली आहे। या बैठकीत जर बघितलं आपण तर साधारणतः ज्या पद्धतीची माहिती मिळते, काल ज्या पद्धतीने भारत सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात आला ते त्याच्या आधारावरती ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। एक तर या बैठकीमध्ये साधारणतः एक तर अत्यंत महत्वाचं म्हणजे ही नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक आहे आणि यामध्ये खास करून जर अनंतनाग आणि खास करून जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये जो 22 तारखेला हल्ला झाला होता बडगाममध्ये, त्या संदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान मोहम्मद शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये जे निर्णय घेण्यात येईल ते त्या निर्णयाच्या संदर्भातली काही माहिती जी पुढे आली त्याच्या आधारावर जर बघितलं आपण तर एक तर हे अत्यंत महत्वाचं आहे की काल ज्या पद्धतीने भारत सरकारने जे निर्णय घेतले होते त्यामधला महत्वाचा निर्णय जो होता सिंधू नदीच्या पाण्यात जलकरार जो स्थगित करण्यात होता त्यावरती आज जर बघितलं तर सिंधू जलकरार संदर्भात देखील त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हा एक प्रकारचं युद्धाचं इशारा आहे अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर सोबत त्यांनी वाघा बॉर्डर जी बंद करण्यासंदर्भात म्हटलंय की 30 एप्रिल 2025 पर्यंत सर्व जे तिथले नागरिक आहेत त्यांनी भारतात परतावं, शीख धार्मिक यात्रेकरूंना वगळता नागरिकांना सर्व विजा बंद करण्यात आले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि सोबत त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की भारताच्या मालकीच्या आणि भारताच्या वतीने चालवणाऱ्या सर्व विमानांसाठी जे आहे ते हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्यासंदर्भात देखील त्यांनी निर्णय घेतला आहे। त्यामुळे आणि जर आता तुम्हाला जर जायचं असेल तर पाकिस्तानची कुठलीही हवाई सीमा देखील वापरता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलं आहे। व्यापारी देखील स्थगित केलेले आहे आणि पाकिस्तानाच्या सार्वभौमत्वाला धोका जो निर्माण केलेला आहे त्यासाठी आम्ही आता निश्चितपणे याचा प्रतिसाद देऊ अशा प्रकारची घोषणा देखील या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। स्टुडिओ प्रशांत, खरं तर आपण बघितलं सिंधू नदी संदर्भातली जी घडामोड झाली, ज्या पद्धतीने निर्बंध घालण्यात आलेत, त्यानंतर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली भारताकडून आणि त्यानंतर ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये मुख्य म्हणजे लष्कर प्रमुख आणि आयएसआयचे प्रमुख सुद्धा दिसतात। त्यामुळे या बैठकीकडे कसं बघायचं किंवा काय घडामोडी आगामी काळात घडू शकतात? या संदर्भात या घडीला बोलणं कठीण आहे, पण इकडे भारतामध्ये अनेक परराष्ट्र मंत्रालयामध्ये अनेक महत्वाच्या बैठकी सुरू झालेल्या आहेत। परराष्ट्र मंत्रालयामध्ये जर बघितलं तर अमेरिकेच्या, चीन, रशिया आणि इतर सर्व देशांच्या प्रमुख जे त्यांचे प्रमुख अधिकारी आहेत किंवा त्यांचे इथले जे दूतावासामध्ये असलेले राजदूत आहेत त्या सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत एक मोठी बैठक सध्या परराष्ट्र मंत्रालयाला सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी भारत सरकारने जो निर्णय त्यांना घ्यायचा आहे, खास करून जो हल्ला सर्वसामान्य पर्यटकांवरती आणि निष्पाप पर्यटकांवरती करण्यात आला होता आणि त्यामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने 28 जण दगावले होते, यानंतर भारत सरकार सक्रिय झालं। ज्या पद्धतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सार्वजनिक भाषणामध्ये देखील ज्या पद्धतीचा इशारा दिला होता त्यानंतर या मोठ्या घडामोडी सुरू होतील। पण कशा पद्धतीने घडामोडी असेल हे सांगणे या घडीला कठीण आहे, पण यापूर्वी ज्या पद्धतीनं उत्तर देण्यात आलं त्याच धर्तीवर उत्तर दिलं जातं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।